हॅपी ओणम टू ऑल. सर्वांना ओणम सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला प्रश्न पडला असेल, ओणम तर होऊन गेला आहे, तर मग मी आत्ता हा व्हिडिओ का अपलोड करतोय? तर त्याचं तुम्हाला कारण लवकरच कळेल. आत्ता मी आहे लेखा फार्म देहू रोड येथे. आज 29 सप्टेंबर आहे. आज मल्याळम समाज देहू रोड यांनी ओणम सेलिब्रेशन ऑर्गनाईज केलेले आहे. प्रथमतः मी आमच्या सोसायटीतील आमचे शेजारी मिस्टर श्रीकेश यांचे आभार मानतो. त्यांनी मला या कार्यक्रमाचा पास अरेंज करून दिला आहे. दरवर्षी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला जातो. सर्वांना हा कार्यक्रम अटेंड करता यावा म्हणून हा कार्यक्रम ओणम झाल्यानंतर ऑर्गनाईज केला जातो. कारण ओणमच्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या घरी ओणमचे सेलिब्रेशन करतात. या कार्यक्रमामध्ये ओणम साध्य म्हणजेच ओणम सणांचे जेवण आणि वेगवेगळ्या प्रकारचे कल्चरल प्रोग्रॅम्स यांचे आयोजन केलेले असते. ओणम हा केरळ राज्यात साजरा केला जाणारा सर्वात मोठा हिंदू सण आहे. केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या सणाने सुरू होते. हा सण चिंगम म्हणजेच अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात श्रवण नक्षत्र ज्या दिवशी येईल त्या दिवशी साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवातील 10वा दिवस तिरुवोणम सगळ्यात उत्साहात साजरा केला जातो. हा सण दैत्यराज महाबळी त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जातो. महाबली हा दैत्यांचा बलाढ्य राजा होता. त्याच्या पराक्रमामुळे स्वर्गातील देवांनाही पलायन करावे लागले होते. तो दैत्य असूनही विष्णूचा भक्त होता. स्वर्गातून हद्दपार झालेल्या देवांनी कश्यप ऋषींची पत्नी अदितीकडे महाबलीची तक्रार केली. मग अदितीने विष्णूंना त्यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. विष्णूंनी ते मान्य केले आणि भाद्रपद शुद्ध द्वादशीला अदितीच्या पोटी वामन रूपात जन्म घेतला. याच सुमारास महाबलीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी राजा बलीने यथेच्छ दानधर्म केला. यज्ञकर्मात उपस्थित असलेल्या प्रत्येक अतिथीला तो जे मागेल ते दान देण्यात येत होते. त्या यज्ञशाळेत श्री विष्णू ब्राह्मण बटूच्या वामन रूपात पोहोचले. त्यांनी महाबलीकडे 3 पावले भूमी दानात मागितली. राजा बलीने 3 पावले भूमी दान देण्यासाठी उजव्या तळहातावरून पाणी सोडले. त्याच क्षणी वामनाने आपले बटूरूप त्यागले आणि त्रिविक्रमाचे रूप धारण केले. त्यात तो अजस्त्र झाला आणि आपल्या उजव्या पावलात पृथ्वी आणि डाव्या पावलात स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी वामनाने महाबलीकडे जागा मागितली. त्यावर महाबलीने तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवण्यास वामनाला सांगितले. वामनाने लगेच तिसरे पाऊल महाबलीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले. महाबलीची वचननिष्ठा पाहून वामनाने त्यास वर मागण्यास सांगितले. त्यानुसार महाबलीने वर्षातून एकदा आपल्याला राज्यात येऊन प्रजेला भेटण्याचा वर वामनाकडे मागितला. तेव्हापासून महाबली राजा आपल्या प्रजेला भेटण्यास दरवर्षी येतो असे मानले जाते. महाबली राजाने आपल्या वचनासाठी आपले राज्यच काय पण आपले प्राणही वामनाला देण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्याच्या अशा गुणांमुळेच तो लोकप्रिय राजा ठरला. घरोघरी त्याची पूजा होऊ लागली. त्याला देवत्व प्राप्त झाले. ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह महाबळीच्या मूर्तीचीही स्थापना घरोघरी केली जाते. तर ही अशी होती महाबळी राजाची आख्यायिका. तर आता आपण ओणम साध्याबद्दल माहिती बघूया. ओणम उत्सवाच्या सर्व 10 दिवसांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. पण ओणम साध्याशिवाय हा सण अपूर्ण आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर ओणम साध्या म्हणजे मल्टीक्युझिन थाळी. ही थाळी ओणमच्या 10व्या दिवशी मेजवानीसाठी बनवली जाते. या थाळीमध्ये साधारणतः 26 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवून केळीच्या पानावर सर्व्ह केले जातात. आणि हे जेवण हातानेच खाल्ले जाते. यामध्ये येतात काया वरुथता, केळीचे चिप्स, चोरू, उकडलेले तांदूळ,
साखरा उपेरी गुळाचा लेप असलेले केळीचे चिप्स, पुलंजी चिंचेवर आधारित आले तयार करणे, खिचडी, चेन्ना वरुथातू, पाल पायसम, पचडी, अवियल, ओलन, ओलन म्हणजे जाड नारळाच्या दुधाच्या ग्रेव्हीमध्ये शिजवलेला सोयाबीनची राख, थेयाल म्हणजे मिश्र भाज्यांची ग्रेव्ही, कलन, सांबर, मोरकरी, रसम, थोरण, पापड आणि ताक इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. हे सर्व पदार्थ केळीच्या पानावर वाढले जातात. केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल नावाचे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असते. केळीच्या पानांवर कोमट अन्न दिल्यावर अँटीऑक्सिडंट अन्नात शोषले जाते, ज्यामुळे विविध आवश्यक फायदे मिळतात. पारंपरिक पद्धतीनुसार जेवण झाल्यावर केळीचे पान दुमडून बंद करावे. तर इथून पुढे आपण बघूया या कार्यक्रमात सादर केलेल्या वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज. സോപാനം അനക സുഹൃതമീശ്വര ഹൃദയം എന്നന്തരാത്മാവിൽ നിന്നാപസലാപം ഈ ജന്മം സമ്പൂർണം ദേവി സമയമിത പൂർവസായാസം അമൃതം ശിവമയ സംഗീതം ഹരിപദമനാദി സോപാനം അനക ആനന്ദനന്ദനം തോം തോം തനം തോം തോം തനം തോം തോം തനം ആനന്ദനന്ദനം തോം തോം തനം തോം തോം തനം തോം തോം തനം താനം തപനം ഗാനം ഗമനം താനം തപനം ഗാനം ഗമനം ജ്ഞാനം ജമനം മുഖരിതമീ മൗനം പ്രണവ മന്ത്രം നിമരിത തിരമമസ തിരമമസ ജഗത തപസ നിര തകതരി നജം നിരമ തകതം പഗരിസ തകിടപസ തകതി വിഭവ തരികിട സാഗ തകതരി തക പാസവഗരിസ തോ തക ജഗുരമ തകം തരികിട മമ സഗരിത തോ സഗമ ഗമ ജഗുര ദിവി സാഗ തകിടതോ സനിതമ തകിടതോ സമയമിത പൂർവസായാനം അമൃതം ശിവമയ സംഗീതം ഹരിപദമനാദി സോപാനം അനഘ സുഹൃതമി ഹൃദയം എന്നന്തരാ
पंजवडील सोनिये मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण मला आज ओणम सेलिब्रेशन अटेंड करायला मिळाले आणि ओणम साध्याचा आस्वाद घ्यायला मिळाला. आपण सर्वांनी भारतातील सर्व लोकांचा, सर्व संस्कृतींचा आदर करून गुण्यागोविंदाने राहावे हीच विनंती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर आपण कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती.